सोलापूर शहर काँग्रेसच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी आज शहर मध्येसाठी उमेदवारी मागणी केली आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे शहर मध्यमधून उमेदवारी मागणीचा अर्ज मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी भरला। त्यामध्ये रिया झुंडेकरी, तौफिक हत्तुरे, मैनुद्दीन शेख, आसिफ इक्बाल सर, रुस्तुम कंपली, फिरदोस पटेल, शकील मौलवी, जुबेर कुरेशी आदी नेत्यांचा समावेश आहे। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ मुस्लिम समाजासाठी सोडा अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे। अशातच काँग्रेसच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी शहर मध्येसाठी तिकीट मागणीचा अर्ज चेतन नरोटे यांच्याकडे दाखल केला आहे। विशेष म्हणजे काँग्रेसच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी तिकीट मागणी अर्ज करतेवेळी शरद पवार गटाचे तौफिक शेख, कुरेशी जमातचे अध्यक्ष अब्दुल कुरेशी, कुरेशी जमातचे अध्यक्ष अयूब कुरेशी, शफी हुंडेकरी, एमआयएमचे रियाज खरादी, मैनुद्दीन चेअरमॅन आदी उपस्थित होते। पहा लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार गफूर सौदागर यांनी घेतलेला हा खास आढावा। मुस्लिम समाजाने काँग्रेसला साथ दिलेला आहे, तरी त्यांचं सगळ्या समाजाला बांधिलकी असं आहे। तो त्यांचा परिस्थितीचा निर्माण आहे, त्याप्रमाणे त्यांना तिकीट देण्यात काही हरकत नाही। थोडं त्यांच्यामध्ये सुद्धा इच्छा निर्माण झालेली आहे, त्यांची परिस्थिती सुधारली आहे, एकमेकांनी त्यांनी सहमत देण्यासारखा निर्माण झालेला आहे। तरी काँग्रेस कमिटीने अध्यक्षांनी याचा विचार करून योग्य निर्णय घेऊन कोणाला तरी एका तिकीट द्यावं अशी सगळ्या समाजाच्या वतीने मी बोलत आहे। या आघाड़ी में हो सकता है शरद पवार साहब को, लेकिन मुझे नहीं लगता कि भाई ये जो है आलम असर साहब को जाएंगे। इस पर ज्यादा प्रेशर आपको करना है, साहब पर साहब प्रेशर करना है ऊपर। लेकिन अब सवाल ये पैदा होता है, जैसा कि अभी हमारे कुरैशी साहब बोले, सदर साहब बोले कि भाई हमको जो है अदर कम्युनिटी के वोट लगते हैं। बिल्कुल सही बात है। ये मुस्लिम एक पर इलेक्शन नहीं होता, हमारे हिंदू भाइयों के वोट मिलना बेहद जरूरी है। अभी सब लोगों के सामने मैं एक बात का खुलासा करना चाहता हूं, जहां तक कि मैं मेरे वार्ड की बात करना चाहता हूं। ये दूसरी मर्तबा मैं सलाम बात कर रहा हूं। इसमें से कुछ लोग पिछले प्रोग्राम में नहीं थे, ऐसे लोगों को मैं एक बात बताना चाहता हूं। वार्ड नंबर 18 वार्ड नंबर 18 मध्ये पूर्ण वोटिंग 29,500 वोटिंग आहे। 29,500 त्यामध्ये मुस्लिम समाज फक्त 4,500, बाकी सब पद्मशाली समाज, लिंगायत समाज हे साधारणतः 22-23,000 पर्यंत आहे। राहिलेले 2,000 त्यामध्ये ख्रिश्चन समाज आहे, दलित समाज आहे, मातंग समाज आहे, या पद्धतीने माझ्या वार्डातला आहे। आणि त्यामध्ये मी थांबल्यानंतर कम्युनिस्ट पार्टीचा एक प्रस्ताव आला माझ्याकडे कि रियाज भाई को बोल दो कि अंदर से हमारा काम करे, हम उनका काम करेंगे। अगर वो लोग ऐसा नहीं करते रियाज भाई, तो उनके खिलाफ जो है हम मुस्लिम का कैंडिडेट देंगे, असा प्रस्ताव आला मला। आणि आमचे बुजुर्ग चाचा अयूब कुरेशी साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच काँग्रेसचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि माझ्या बहिणी, आपण खरंच या ठिकाणी काँग्रेस पार्टीकडून आपल्या समाजाला उमेदवारी मिळावी याकरिता या ठिकाणी आपण आलेलो आहोत। इच्छा आहे, अशी इच्छा प्रत्येक समाजाची आहे, तशीच इच्छा माझी सुद्धा आहे, माझ्या समाजाची आहे। म्हणजे त्याची कारण आहे, आपण त्याची कारण शोधली पाहिजे की हा समाज गेल्या 40-50 वर्षापासून अध्यक्ष साहेब काँग्रेसच्या अडचणीच्या वेळी, काँग्रेसच्या सुखदुःखामध्ये हा समाज शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे 40-50 वर्षाचा इतिहास उभा राहिलेला आहे। आणि ताईचं सुद्धा नेतृत्व स्वीकारून ताईचं सुद्धा पाठीमागे हा समाज उभा आहे। समाज आज या ठिकाणी तिकीट मागतोय, त्याची कारण आहे की
की मुस्लिम समाज हा देशामध्ये आपण बघितलो की राहुल गांधी या ठिकाणी सांगितले की मोहब्बत की दुकाने खोलो, नफरत की दुकाने बंद करो. अशा वेळी हा माणूस ज्याच्या खानदानाचा किंवा त्याच्या परिवाराचा एक मोठा इतिहास आहे त्यागाचा, बलिदानाचा, परंतु त्या माणसाने देशामध्ये इतकी मोठी पदयात्रेच्या माध्यमातून या देशाला अशा वेळी या देशातल्या लोकांनी, या देशामध्ये सत्ताधारी लोकांनी या देशामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी माननीय राहुल गांधी यांनी पदयात्रा काढली आणि त्या पदयात्रेच्या माध्यमातून या देशाला जोडण्याचा प्रयत्न केला, देशातल्या लोकांचे मन जोडण्याचा प्रयत्न केला. तर त्यासाठी मुस्लिम समाजाने लोकसभेच्या इलेक्शनमध्ये देशाचं संविधान वाचावा, देशात राष्ट्रीय एकत्मता टिकून राहावी, देशात सर्व बंधुभाव एका याच्यामध्ये सुखात राहावं, यासाठी मुस्लिम समाजाने मी 100% या ठिकाणी सांगतो की या देशामध्ये राहणाऱ्या हिटलरशाहीला आणि ज्याला गर्व होता की आमची बार 400 पार, हा जो गर्वाचा त्यांचा नारा होता आणि जो घमंड एका प्रकारे भारतीय जनता पार्टीला आला होता, त्याचा नशा कमी करण्यासाठी मुस्लिम समाजाची ऐतिहासिक भूमिका आहे. न भूतो न भविष्यती अशा प्रकारची ऐतिहासिक भूमिका मुस्लिम समाजाची या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये. मी तिकीट मागण्याचं कारण हे आहे की मी या देशामध्ये शोषित, पीडित, दारिद्र्याखाली जीवन मी जगतोय. माझ्या समाजाचा विकास झाला पाहिजे. मी सुद्धा एक माणूस आहे, देशाचा नागरिक आहे. माझी सुद्धा स्वप्न आहे की माझी मुलं ही मोठी होऊन या गरिबीतून, या दारिद्र्याच्या रेषेतून बाहेर आली पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे आणि माझी मुलं डॉक्टर झाली पाहिजे, वकील झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, या देशाचं कलेक्टर झाली पाहिजे, पोलीस कमिशनर झाली पाहिजे. ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. याच्यासाठी मी सरकारच्या जोपर्यंत माझ्या समाजाचा प्रतिनिधी जोपर्यंत तिथं जात नाही, माझ्या समाजाचे प्रश्न मांडत नाही. ज्याला त्रास होतो त्यानेच हे प्रश्न मांडू शकतो. डॉक्टरांकडे पेशंट जातो, पेशंटाबरोबर त्याचे नातेवाईक असतात, परंतु पेशंटला जो त्रास होतो त्याच्या बाजूला आलेला माणूस त्याचा भाव मांडू शकत नाही. जशा पद्धतीनं पेशंट आपली व्यथा डॉक्टरला सांगतो. त्यासाठी माझं म्हणणं असं आहे की मला याच्यासाठी प्रतिनिधित्व पाहिजे, याच्यासाठी मला तिकीट पाहिजे की मी माझ्या समाजाचे प्रश्न ज्या पद्धतीने मांडू शकतो, समाजाची बाजू, ते दुसरं कोणी मांडू शकत नाही. ही खरी परिस्थिती आहे. ज्याला भूक लागते त्यालाच भाकरीची किंमत कळते. आज मला भूक लागलेली, माझी पोरं उपाशी आहे, माझी पोरं रात्रंदिवस हातामध्ये डिग्री घेऊन फिरतायत, त्यांना जॉब नाही, नोकऱ्या नाही, आणि जे लोक शिकण्याच्या इच्छेमध्ये आहेत त्यांच्या आईवडिलांची ऐपत नाही त्यांना शिकवण्यासाठी. म्हणून सरकारच्या त्याच्यामध्ये जाऊन मी या ठिकाणी सभागृहामध्ये म्हणजे समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी मी आज या ठिकाणी आपल्याकडे तिकिटाची मागणी करत. तिकीट मागणी करत असताना आम्ही सर्व पहिल्यांदाच अशा घटना सोलापूर शहरामध्ये घडत आहे. तिकीट मागताना प्रत्येक इच्छुक उमेदवार सर्व एक होऊन आपल्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आपण वर पातळीवर आमच्या वेदना, आमच्या समाजाच्या जे काही त्रास आहे त्या तुम्ही त्या ठिकाणी मांडावं. आणि आम्ही सर्वजण आमच्या समाजाला एक ठराव घेतलेला आहे की समाजातल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही निकष लावा, आम्ही निकष लावत नाही, तुम्ही निकष लावा. मला वाटतं की काँग्रेस पार्टीचा हा कार्यकर्ता उमेदवारी देण्यासाठी पात्र आहे, तर तुम्ही त्या ज्याला तुम्ही उमेदवारी डिक्लेअर कराल, समाज प्रामाणिकपणाने तुमच्या त्या शब्दाला मान ठेवून काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना मुंबईमध्ये पाठल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलून माझा काँग्रेस पक्षाच्या भवनामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण इथं 5 ते 6 लोक या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये इच्छुकांना आपण मागणार आहे. जवळपास शहर उत्तरमध्ये 9 लोकांनी मागितले, दक्षिण तालुक्यामध्ये 17 लोकांनी मागितले आणि शहर मध्यमध्ये आता 14 लोकांनी मागितले. जवळजवळ 35 ते 36 अर्ज आजपर्यंत आलेले आहेत. आपण इथं आला अधिकृतपणे काँग्रेस पक्षाकडे मागणी केला
जरूर तुमचा सगळ्यांचा अधिकार आहे. मी अनेक लोकांना मला विचारलं, काय लोक म्हणतात आम्ही जाणार आहे मिटिंगला, काय लोक इथं बसल्यानंतर कॉल येतो आम्ही मिटिंग आहे, तर ते मला खूप चर्चा करून जातात. तर तुम्ही केलं पाहिजे, समाजामध्ये मागितलं पाहिजे आणि तुमचा अधिकार आहात काय. अनेक वर्ष तुम्ही काँग्रेसला मदत केलं काय, खरं यात काय खोटं नाहीये. आपण अनेक वर्ष काँग्रेसला बळ देण्याचं, ताकद देण्याचं काम केलं. आताही आपण लोकसभेमध्ये आपण बघितलं की पूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये, सोलापूर शहरामध्ये एक दलित समाज, दुसरा आमचे मुस्लिम बांधव, तिसरा मराठा समाज, चौथा ज्यांना आरक्षण मिळालं धनगर समाज, महाराष्ट्रामध्ये या सगळ्या लोकांनी भारतीय जनता पार्टीवर पाठ फिरवल्याने काँग्रेसला, राष्ट्रवादीला, शिवसेनेला विजय करायला ठरवलं. त्यामुळे राहुल गांधी यांना आपण बघताय की आता आपण तरी बघताय की लोकसभेमध्ये ते अशा पद्धतीने तिथं आवाज उठत आहे. हा आवाज तुमचा, आमचा आवाज आहे. हा आवाज सेक्युलर पक्षाचा आवाज आहे. हा आवाज सर्व धर्माचा आवाज आहे. आपण बघताय की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी पूर्ण देशात, राज्यात, सोलापूर शहरामध्ये हुकुमशाही, तानाशाही त्यांची वाढलेली होती, त्यांना चक्रात देण्याचं काम तुम्ही आम्ही केलं. आता काही लोकांचे भाषण येतं अतिशय जे 100% बरोबर आहे. पण तुमच्या सगळ्यांसमोर आता सांगतो, त्रिपुरा मी इच्छुक आहे, माझ्यावर अनेक लोक इच्छुक आहेत. पार्टीमध्ये काम करत असताना इच्छुक राहणार त्यांचा अधिकार आहे. काही लोक माझे आमदार आहेत, काही लोक 25, 30, 40 वर्ष काम करतात, त्यांचा अधिकार आहे. पण मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्यापैकी कुणाला जर तिकीट मिळालं तर सगळ्यापेक्षा पुढे गेला. आज तुम्ही इथं आला, मी पूर्ण हा रिपोर्ट शिंदे साहेबांना देण्यात देतो. माझ्या पक्षाकडे ज्यावेळेस मी जाणार, एक कॉपी तर तुम्हाला दिली, एक कॉपी मी काँग्रेस भरून इथं कुणाला काय आणि कॉपी प्रदेश करत देणार. पण सगळ्यांना विनंती आहे, तुमचा शब्द सर माघार घ्या. ऐका माझं तुम्ही